नियोजित अध्यक्ष विश्वास पाटील, प्रमुख उपस्थिती दीपक दरे, विश्वासराव आठरे, भास्कर पाटील या सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. आणि ग्रंथालयाच्या पुस्तकाबरोबरच आज आनंदाच्या वाटा हेही पुस्तक प्रकाशित होतं आहे, याचा आम्हाला आनंद आहे. आणि दुसरा सगळ्यात जास्त मला आनंद आज जो होतोय तो म्हणजे विश्वास पाटील यांची पहिली जी पांगिरा आहे, जी त्यांची कादंबरी होती, ती ग्रंथालयाने प्रकाशित केली होती. आणि आज मला त्यांचा सत्कार करता आला, माझ्या हस्ते झाला. मला खरंच खूप आनंदाने भरून आलेलं आहे. आजची उत्सवमूर्ती संजय कळमकर याचं ग्रंथालयाने आधी सारांश शून्य, एका स्वर्गस्थ देशाची गोष्ट, जयवंत दळवी यांच्या कादंबरीचा विवेचक अभ्यास ही पुस्तकं आम्ही सगळी प्रकाशित केलेली आहेत. या आजच्या असो या कादंबरीबद्दल विश्वास पाटील हे तुम्हाला सगळं त्यांच्याशी संवाद साधतील, पुस्तकात काय आहे, पुस्तकाबद्दलची माहिती देतील. या कादंबरीला जो ब्लर्ब दिला आहे तो डॉक्टर सुधाकर शेलार यांचा आहे. आणि देखणं जे मुखपृष्ठ आहे ते धनंजय गोवर्धने यांनी काढलेलं आहे. आता पुढचा सगळा मी जो संवाद आहे तो तुमचा ग्रंथालय काय करते, कारण मी आज नगरमध्ये खूप दिवसांनी आलेलो आहे. तर ग्रंथालयाने आता गेल्या वर्षी नुकतंच आपलं सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरं केलं. तर आता आम्ही काय काय करतो आहोत, पुढे काय करणार आहोत, याबद्दल मी तुमच्याशी बोलणार आहे. गेल्या वर्षी आम्ही 3 दिवसाचा आमचा मोठा सुवर्ण महोत्सव ठाण्यात साजरा केला. तिथे भालचंद्र नेमाडे यांची मुलाखत घेतली होती, कुमार केतकर यांनी, आणि तरुण लेखक आणि तरुण कवी यांच्याशी संवाद साधलेला होता. आणि सांगतेला अशोक हंडे यांची मुलाखत झाली होती. यावर्षी आम्ही तशाच पद्धतीने वाचक दिन मुंबईत, ठाण्यात, वसई, विरार आणि वाशीला करतो. तर ठाण्यात ज्यावेळी आम्ही आत्ता वाचक दिन साजरा केला त्यावेळी सुनील कुमार लवटे, रणधीर शिंदे आणि किशोर बेडकियाळ यांची व्याख्यानं झाली होती. आणि परवा वसई आणि विरारला झाला त्यावेळी तिथे वीणा गव्हाणकर, अपर्णा पाडगावकर यांनी संवाद साधला होता आणि अच्युत पालवची मुलाखत झाली होती. 25 डिसेंबरला आमचा जो वाचक दिन दरवर्षी आम्ही मुंबईत करतो, यावर्षी त्याला रंगनाथ पठारे येणार आहे, नितीन रिंडे त्यांची मुलाखत घेणार आहे आणि 10 पुस्तकांची तिथे प्रकाशनं होतील. 28 तारखेला वाशीमध्ये आमचा वाचक दिन होईल. तिथे प्राजक्त देशमुख आणि अनिता दाते हे काही नाटकातली स्वगतं आणि पुस्तकांचं अभिवाचन करणार आहेत आणि तिथे ग्रंथालयाच्या 3 पुस्तकांची प्रकाशनं होतील. गेल्या वर्षी ग्रंथालयाने 3 जणांचे जन्मशताब्दीचे कार्यक्रम केले होते. एक जयवंत दळवी, विद्याधर पुंडलिक आणि गंगाधर गाडगीळ. अशाच पद्धतीने दरवर्षी 2 साहित्यिकांचे किंवा सामाजिक किंवा सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचे ग्रंथालय जन्मशताब्दीचे कार्यक्रम करणार आहोत. तर ह्यावर्षी आम्ही नारायण सुर्वे आणि भाऊ पाध्ये यांचेही आम्ही कार्यक्रम करणार आहोत. ग्रंथालयाची 2 यूट्यूब चॅनल आहेत. या यूट्यूब चॅनलवरून आम्ही 12 प्रकारचे वेगळे कार्यक्रम सादर करतो आणि एकूण आत्तापर्यंत त्या 12 कार्यक्रमांचे मिळून 500 भाग आमच्या हे यूट्यूब चॅनलवरती आम्ही टाकलेले आहेत. पहिलं आमचं जे चॅनल आहे ते ग्रंथालय वॉच म्हणून आहे आणि दुसरं आहे ते ग्रंथालय प्रतिभांगण म्हणून. तुम्ही जर दोन्ही आमची चॅनल सबस्क्राईब केली तर तुम्हाला आमचे सगळे कार्यक्रम बघता येऊ शकतात. आम्ही दरमहा विज्ञानधारा हे मासिक प्रसिद्ध करतो. त्याचे संपादक आहेत ते डॉक्टर शरद काळे, वैज्ञानिक आहेत, ते त्याचे संपादक आहे. त्याला जोडून आम्ही विज्ञानधारा या शाळेत जाऊन कार्यक्रम करतो, विज्ञान एकांकिका स्पर्धा घेतो आणि 28 फेब्रुवारीला दरवर्षी विज्ञान एकांकिकांची फायनल होते. दरवर्षी ग्रंथालय दिवाळीच्या वेळी दिवाळी संचय योजना करते आणि त्याला जोडून दिवाळी संध्येचा कार्यक्रम करते. तर अशा पद्धतीने ते आम्ही गेली 3 वर्ष करत आहोत. मुलांसाठी तशाच पद्धतीने मुलांचा संच आणि मुलांचा कार्यक्रम केला जातो आणि पुढे तो आम्ही करणार आहोत. मगाशी म्हटलं तसं आता आम्ही जी पुढे मोठी काही पुस्तकं करणार आहोत त्यात आगरी भाषेच्या शब्दकोशाचं काम ग्रंथालयाने घेतलेलं आहे. महाराष्ट्राची हास्यरेषा, पहिलं कार्टून जे मराठीतलं काढलं गेलं आणि आत्तापर्यंतचे कार्टून याचं सगळं संपादन केलेलं पुस्तक प्रशांत कुलकर्णी यांनी केलं आहे. ते पुस्तक आम्ही प्रकाशित करू. संगीत सभा नावाची संगीत क्षेत्रातील खूप 50 वर्ष जुनी संस्था आहे. त्यांच्याकडे जी मोठमोठी मंडळी येऊन गेली आणि गाऊन गेली त्यांच्याबद्दल त्यांच्या शिष्यांनी लिहिलेलं पुस्तकाचं प्रकाशन आम्ही मार्चला NCPIमध्ये करणार आहोत. गेल्या वर्षी तसंच आम्ही कुमार गंधर्वांचे देणे हे पुस्तक आम्ही प्रकाशित केलं होतं. तर अशा पद्धतीने जो सगळ्या ग्रंथालयाचा प्रवास सुरू आहे
त्याचं कारण म्हणजे ग्रंथालयाच्या सोबत चांगले लेखक आणि चांगले वाचक आहेत, त्यामुळे आम्हाला सगळा प्रवास करता येतोय. पुढेही असं आम्ही करत राहू. एवढं बोलून मी माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद.